राघव, तू मला लवकर घ्यायला ये. शीतल, हे काय झालंय तुला? तुझा भाऊ पंकज तुला किती दिवसांपासून बोलावतोय. आता तू माहेरी चाललीच आहेस तर काही दिवस राहून ये ना. शेवटी भाऊ आहे तुझा तू. तुला स्वतःला फक्त फ्री राहायचंय. माझ्या भावनांचं तुला काही घेणं देणंच नाहीये. एकदा सांगितलं ना तुला मी 2-3 दिवसातच घ्यायला ये म्हणून. बरं बाई, ठीक आहे. एवढं बोलून राघवने आपल्या बायकोला आणि मुलाला ट्रेनमध्ये बसवलं. काही वेळानंतर यश झोपला होता आणि शीतलचाही डोळा लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शीतलचा फोन वाजला. शीतल, थोड्या वेळातच ट्रेन स्टेशनवर पोहोचेल. मी पंकजला फोन करून सांगतो, म्हणजे तो तुला आणि यशला घ्यायला स्टेशनवर येईल. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी स्वतः रिक्षा करून जाईन घरी. एवढं बोलून शीतल फोन कट करते. आता तिच्या डोक्यात बरीच प्रश्न उत्तरांचा गोंधळ माजलेला होता. तिला आपल्या माहेरचे ते जुने दिवस आठवत होते. पंकज बाळा, जा, शीतल स्टेशनवर येतच असेल. तिला जाऊन घेऊन ये. तिच्याबरोबर यश आणि सामान पण असेल ना, घेऊन ये तिला. आई, ती पहिल्यांदा थोडीच नाही येतेय आणि तिला हे शहर काही नवीन नाहीये. ती आपल्या सागरपूरची डॉन आहे. ती येईल की तिची ती. हे बघ, मी जिवंत असेपर्यंत तू असं बोलू नकोस. मी मेल्यानंतर तुम्हाला दोघांना जसं राहायचंय तसं राहा. ही गोष्ट आठवल्यानंतर शीतलच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं होतं. पण दुसऱ्या क्षणी ती उदास झाली. खरं तर शीतलच्या आईचं निधन होऊन 1 वर्ष झालं होतं. जेव्हा तिची आई जिवंत होती तेव्हा ती या ना त्या कारणाने शीतलला माहेरी बोलवूनच घ्यायची आणि शीतलही अगदी हक्काने जायची की हे तर माझ्या आईचंच घर आहे. पण आई गेल्यानंतर जणू काही शीतलचं माहेरपणच हरवलं होतं. त्या 1 वर्षात बरंच काही बदलून गेलं होतं. आता तिला आपल्या माहेरच्या घरी आपले पण वाटत नव्हतं. आत्ता जर आई असली असती तर 10 वेळा मला फोन करून झाला असता. पण दादा वहिनीचा अजून एकही फोन आला नाहीये. काही वेळानंतर गाडी स्टेशनवर येते. शीतलने रिक्षा केली आणि आपल्या घरी पोहोचली. अरे, आलात ताई तुम्ही? या या, आम्ही तुमची केव्हापासून वाट बघतोय. कशी आहेस ताई तू? आणि हा माझा मस्तीखोर भाचा कसा आहे? हे घे यश, चॉकलेट खा. थँक्यू मामा. ताई, तुमचं हे सामान गेस्ट रूममध्ये ठेवा. तुमचं बेडही मी तिथेच अरेंज केलाय. नाही वहिनी, मी आईच्या खोलीतच झोपीन. अरे, आम्ही तर ती रूम आता स्टोअर रूम म्हणून वापरतो. ते काय ना, घरातलं एक्स्ट्रा सामान ठेवायला जागाच नव्हती. शीतलला हे कळाल्यानंतर खूप वाईट वाटतं. ती आपलं सामान गेस्ट रूममध्येच ठेवते. मग संध्याकाळी ती वहिनीची मदत करायला स्वयंपाकघरात जाते. इथेच तर ठेवलं होतं, कुठे गेलं आता ते? काय झालं ताई? काय शोधताय? वहिनी, तो आईचा स्टीलवाला डिनर सेट नाही दिसत आहे मला. मी आल्यानंतर ती नेहमी मला त्याच्यातच जेवायला वाढायची. अच्छा, तो तर मी काढून टाकला. ते काय ना, इथे भांड्यांची इतकी गर्दी होत होती ना, त्यामुळे नको ती सगळी भांडी मी काढून टाकली. काळजी करू नका, मी डिस्पोजेबल प्लेट्स आणि ग्लासेस मागवलेले आहेत. म्हणजे मग भांडी घासायची गरजच नाही पडणार. आई होती तेव्हा नेहमी स्टीलच्याच ताटांमध्ये जेवायला वाढायची. पण आज... ताई, कसला विचार करताय? तुम्ही बसा, मी जेवायला वाढते. ते सगळेजण जेवायला बसले. जेवणासाठी वहिनींनी आज दाल आणि भोपळ्याची भाजी केली होती. ते बघून शीतलला जुने दिवस आठवतात. वा वा वा, आज तर वेगळे वेगळे पक्वान्न बनलेत जेवायला. भारीच स्वागत सुरू आहे की लेकीचं, आई. हा, हो मग, एकुलती एक तर लेक आहे माझी. सासरी तिचं तिलाच तर सगळं करावं लागतंय. खा ग पोरी तू. आणि माझ्या नातवासाठी मी नूडल्स आणि बर्गर पण बनवलेत. आजी, तू किती चांगली आहेस. तू आमची किती काळजी घेतेस. तेव्हाच यश आपल्या आईला म्हणतो, आई, मला नाही खायची ही भोपळ्याची भाजी. आजी होती तेव्हा ती किती छान छान खाणं बनवायची. गप्प बस, असं बोलू नकोस यश. जे बनवलंय ना, तुला तेच खायला हवंय. शीतलला माहेरी आल्यानंतर आपल्या आईची जास्तच आठवण येत होती. असेच 3 दिवस निघून गेले. 3 दिवस आपल्या माहेरी राहिल्यानंतर शीतल आता सासरी जाणार होती. जाण्याआधी पंकज एक चावी घेऊन आला आणि ती त्याने शीतलकडे दिली. हे काय दादा? ताई, ते आईच्या खोलीमध्ये एक पेटी होती ना, त्याची ही चावी आहे. ती तिची एकदम प्रायव्हेट पेटी होती ना, आणि आईला माझ्यापेक्षा तूच जास्त लागायचीस. त्यामुळे मला आणि तुझ्या वहिनीला वाटतं की ती पेटी तूच उघडावीस. पण असं का? कारण ताई, याच्यावर तुमचा हक्क आहे. आई नेहमी म्हणायच्या की मी मेल्यानंतर ही पुंजी माझ्या शीतलला द्या म्हणून. तीच याची किंमत समजू शकेल म्हणून. त्यामुळे तुम्हीच उघडलं तर जास्त बरं होईल. थरथरत्या हातांनी तिने ती पेटी उघडली. त्या पेटीमध्ये सगळ्यात वरती शीतलच्या वडिलांचा तो खादीचा एक कुर्ता पायजामा ठेवलेला होता, जो त्यांच्या खूप आवडीचा होता. गायत्री, हा सांभाळून ठेव.
मी हा पंकजच्या वाढदिवसाच्या दिवशी घालीन. हा. तुम्ही पण ना, दुनिया एवढी पुढे चाललीये, आता कोट सफारी सगळेजण घालतात आणि तुम्ही हा खादीचाच कुर्ता घेऊन बसलायत. अगं दुनियेला काय घालायचंय ते घालू दे, पण मी तर हाच कुर्ता घालणार आहे. हा. पण पंकजच्या वाढदिवसाची इच्छा अपुरीच ठेवून एका अपघातात तिचे वडील हे जग सोडून जातात आणि त्या दिवसानंतर तो कुर्ता तिच्या आईने अगदी सांभाळून ठेवला होता. त्या पेटीमध्ये तिच्या भावाचे अन्नप्राशनचे कपडेही ठेवलेले होते. शीतलने आत अजून पाहिल्यानंतर त्याच्यात एक बाहुली सुद्धा ठेवलेली दिसली. त्या बाहुलीशी शीतल लहान असताना खूप खेळायची आणि या सगळ्या गोष्टी एका आईसाठी खूपच जवळच्या होत्या. हे सगळं बघितल्यानंतर शीतलच्या डोळ्यात अश्रू येतात. वहिनी, मी ही पेटी... हो ताई, याची किंमत तुमच्यापेक्षा आणखी कोण जाणणार. तुम्ही अगदी निसंकोचपणे ही घेऊन जाऊ शकता. ताई तू अशीच येत राहा. तू आलीस की असं वाटतं आईच आली आहे. या घराला कधी परक समजू नकोस. या घरात तुझा आदर सत्कार नेहमीच होईल, हे एका भावाचं वचन आहे. पंकजचं हे बोलणं ऐकून शीतल त्याला आपल्या जवळ घेते. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू येतात. मग आपल्या आईच्या फोटोकडे बघत शीतल म्हणाली, मी येते आता आई, पण तुझ्याशिवाय माहेर काय असतं हे आज कळालं. तू केवळ नजरेच्या आड गेलीयस, पण तुझं अस्तित्व माहेर या शब्दातच आहे. तुझं अस्तित्व नेहमी या घरात आणि आमच्या मनात तसंच राहील आई. दिव्या आणि प्रफुल्लच्या लग्नाला केवळ 1 महिन्यात झाला होता. दिव्याच्या सासरी तिच्या नवऱ्या व्यतिरिक्त एक नणंद आणि सासू होती. जेव्हापासून दिव्याचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्या घराची जबाबदारी तिच्यावरच होती. त्या घरची एकुलती एक सून असल्यामुळे बिचारी सगळ्यांच्या फरमाईशी अगदी नेटाने पूर्ण करायची. अगं दिव्या, माझं टॉवेल कुठे? लवकर दे, मला आंघोळीला जायचंय. हे घ्या, इथे समोरच तर ठेवला होता. सुनबाई, अगं सुनबाई, कुठे आहेस? चहा आजच मिळणार आहे का उद्यापर्यंत वाट बघू मी? सगळा दिवस नुसतं हे कर ते कर, असं वाटतं जणू काही घरात कामवालीच आणलीये, जिच्याकडून दिवसभर केवळ काम करून घेतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ यांच्या फरमाईशी पुऱ्या करा. त्यापेक्षा मी माझ्या माहेरी लाख पटीने सुखी होते. आरामात बसून मी आईला हुकूम सोडत होते आणि आई मला सगळं हातात आणून देत होती. माझी चूक आहे जे मी पप्पांच्या बोलण्यात आले आणि या घरात सून म्हणून आले. नाहीतर तो कॅनडावाला मनीष आज मला त्यांनी राणीसारखं ठेवलं असतं आणि परदेशात राहायला मिळालं असतं ते तर वेगळंच. अगं, आज चहा देणार आहेस की नाही मला तू? आणते आई. हे घ्या तुमचा चहा. त्यानंतर दिव्या किचनमध्ये जाऊन टिफिन पॅक करते. तेव्हाच तिची नणंद नैना तिथे येते. वहिनी, माझा डबा जर भरला असशील तर मला दे ना, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. हो नैना, तयारच आहे, हे घे. नैना आपला डबा घेऊन तिथून निघून जाते. दिव्या आपल्या सासरच्या मंडळींची सगळी काळजी तर घ्यायची, पण आतल्या आत ती नेहमी कुढतही राहायची. ही अजून एक महाराणी. कधी एकदा लग्न होऊन हिच्या सासरी जाते काय माहीत. आई म्हणाली होती थोडे दिवसच राहील गती, मग लग्न करून निघून जाईल. पण माहीत नाही हिचं लग्न कधी होणार आणि ही इथून कधी जाणार. असेच काही दिवस निघून जातात. आता नैनाचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आणि घरातली लोकही तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करतात. एक दिवस रविवारी नैना आपल्या चेहऱ्यावर ब्लीच लावून खोलीतून बाहेर येते. तेव्हाच तिची आई कमला तिला म्हणते, वाग माझी गुणाची पोरती, स्वतःची किती काळजी घेते. तुझ्या चेहऱ्याला तू अशीच चमकवत राहता. मग बघ तुझी आई तुझ्यासाठी कसा राजकुमार शोधून आणेल ते. राजकुमार? पुढे जाऊन हिलाही माझ्यासारखीच कामवाली बनायचे. तसं त्या आशाबाईंनी नैनासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. परवा मुलाकडचे लोक हिला बघायला येणार आहेत. खरंच सांगतेस आई तू? माझी छोटी बहीण एवढी मोठी झाली आता? मुलाकडचे लोक? अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता नैनाचं लग्न होणार. चला चांगलंय, निदान हिच्यापासून सुटका तर होईल आणि माझं कामही कमी होईल. थोड्या वेळानंतर नैना आपला चेहरा धुवून येते तर तिच्या चेहऱ्यावर छोटे छोटे लाल चट्टे येतात. ती जोरात ओरडत बाथरूम मधून बाहेर येते. हो नो, माझ्या चेहऱ्याला बघ ना काय झालंय ते. अगं, हे काय केलंस? परवा मुलाकडचे लोक बघायला येणार आहेत आणि तू हा चेहऱ्याचा असा अवतार करून ठेवलायस. अगं, मुलाकडच्या लोकांनी असं पाहिलं तर तिथल्या तिथे नकार देतील. ओ गॉड, आता काय करायचं आई? तुम्ही काळजी करू नका, हिला नक्कीच ब्लीचची ॲलर्जी झाली असेल. मी आत्ता हिच्या चेहऱ्यावर मुलतानी माती लावते आणि मग त्यानंतर बर्फाने शेकते. उद्यापर्यंत नक्कीच ठीक होईल. त्यानंतर दिव्या मुलतानी मिठीचा पॅक तयार करते आणि नैनाच्या चेहऱ्यावर लावते. त्यानंतर ती आपल्या खोलीत जाऊन आईला फोन करते आणि तिला म्हणते, ओ हो आई, हे असं चांगली सून बनण्याचं नाटक ना आता माझ्याकडून होत नाहीये.
तू तर म्हटली होतीस ना की तुझी नणंद थोड्या दिवसातच लग्न करून जाईल म्हणून. मग त्यानंतर या घरात माझंच राज्य असेल म्हणून. पण आता माझ्या लग्नाला 4 महिने होत आलेत, पण ही अजूनही इथेच आहे या घरात. आणि त्यात मी माझं सगळं मेकअपचं सामान हिला दिलंय. ओगं, माझ्या पोरीला तिथे जाऊन किती काम करावं लागतंय. तू काळजी करू नको, तुझ्या नंडेचं लग्न झालं तर मग केवळ तुझंच राज्य असेल बघ त्या घरावर. बरं चल आई, मी ठेवते आता फोन. बघते त्या महाराणीचा चेहरा नीट झालाय की नाही ते. दिव्या जाऊन बघते तर नैनाचा चेहरा पूर्णपणे बरा झाला होता. थँक्यू वहिनी, तुझ्या हातात तर जादू आहे, जादू. बरं बरं नणंदबाई, आता परवा बघच मी तुला कसं तयार करते ते. परवा मुलाकडचे लोक आले ना की तुझ्याकडे बघतच राहतील बघ. आणि मग तो दिवस येतोच ज्या दिवशी मुलाकडचे लोक नैनाला बघायला येतात. त्या दिवशी दिव्या सकाळी लवकर उठूनच घरातली साफसफाई करू लागते. रामू, लवकर जाऊन बाहेरचे सोफा कव्हर, पडदे आणि बेडशीट सगळं चेंज करून टाक. आणि मग त्यानंतर सगळे दरवाजे खिडक्या पण साफ करून घे. लक्षात ठेव, घरात एकही जाळी दिसता कामा नये. तिचा आवाज ऐकून घरातली इतर लोकही उठतात. दिव्या, तू एवढ्या लवकर का उठलीयस आणि कारखान्यातून रामूला का बोलवून घेतलेस? हे बघा, आज माझ्या एकुलत्या एक नंडेला मुलाकडचे बघायला येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतात मला कशाचीही कमी नकोय. म्हणून रामूला मी माझ्या मदतीसाठी बोलवलंय. आणि तो आज माझी किचनमध्येही मदत करेल. त्यामुळे दिवसभर तो इथेच राहील. आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत सुनबाई की तू आमच्या घरात सून म्हणून आलीस. खरंच वहिनी, वहिनी असावी तर ती तुझ्यासारखी. अगं नाही ना, तू कशाला एवढ्या लवकर उठलीस? तू तुझी झोप पूर्ण करून घे, मग तुझा चेहराही छान चमकेल. बाकी सगळ्या कामाची तयारी मी करीन. सगळं काम करून दिव्या नैनाला आपली साडी देऊन तिचं छान मेकअप करून तिला तयार करते. आणि तिला हेही समजावून सांगते की कुठल्या प्रश्नाचं कसं उत्तर द्यायचं ते. काही वेळातच मुलाकडची लोक येतात. दिव्या त्यांच्यासमोर खाणं ठेवते आणि म्हणते, हे घ्या, हे सगळं नैनाने तिच्या हाताने बनवलंय. ती खूप हुशार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून उठून ती तयारी करतीये सगळी. जेवण तर अतिशय चविष्ट बनवते. खरंच खाणं तर एकदमच चवदार आहे. अच्छा नैना, तुझ्याबद्दल काहीतरी सांग. तुला काय आवडतं, काय नाही? त्यानंतर नैना तेच बोलते जे तिला दिव्याने सांगितलं होतं. जे माझ्या माहेरच्या लोकांना आवडतं ते सगळंच मलाही आवडतं. आणि लग्नानंतर जे सासरच्या लोकांना आवडेल तीच माझीही आवड असेल. खरंच खूप चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. त्यानंतर मुलाकडचे लोक लग्न पक्क करून जातात. दिव्या आपल्या खोलीत जाऊन आपल्या आईला फोन लावते. आई, फायनली हिचं लग्न ठरलंय. हुश, खरंच खूप रिलॅक्स झाले मी आता. त्यानंतर दिव्या पंडितजींना पैसे देऊन याच महिन्यातला मुहूर्त काढायला सांगते. आणि तो पंडितही तसंच करतो. त्यानंतर तर दिव्याचा आनंद गगनातच मावत नव्हता. आणि ती आनंदाने सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. नैनाच्या शॉपिंग पासून तिच्या पार्लर पर्यंत, मेहंदी पासून डीजे वाल्यापर्यंत सगळी जबाबदारी ती घेते. दिव्या त्या दिवशी खूप आनंदी होती. ती प्रत्येक ठिकाणी आपल्या नंडेबरोबर जात होती. काही दिवसातच नैना आपल्या सासरी जाते. नैनाच्या जाण्यानंतर दिव्या उदास होऊन आपल्या खोलीत बसलेली होती. काय झालं दिव्या, तू एवढी नाराज का आहेस? प्रफुल्ल, मी नेहमी असा विचार करायची की नैनाचं लवकर लग्न व्हावं आणि ती तिच्या सासरी निघून जावी. पण आता ती इथून निघून गेलीये तर तिच्याशिवाय घर खूप खाली खाली वाटतंय. असं वाटतंय की जणू माझ्यापासून माझी बहीणच दूर झालीये. त्यानंतर प्रफुल्ल हसून तिला प्रेमाने जवळ घेतो. ते म्हणतात ना, एखादा माणूस गेल्यानंतरच त्याची किंमत कळून येते. दिव्याबरोबरही असंच काहीसं झालं होतं. नैनाच्या लग्नानंतर तिला आपल्या नंडेची खरी किंमत कळाली होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.